भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय माडिक आपल्यासोबतच, आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा की ज्या पद्धतीचं अपेक्षित यश तुम्हाला होतं त्या पद्धतीचं यश पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून मिळालेलं आहे. नेमकं काय घडलं? पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेचा खासदार असल्यामुळे माझ्यावर सोपवलेली होती आणि मी या 4-5 जिल्ह्यामध्ये प्रवास करत होतो. त्यामुळे पूर्ण मला विश्वास होता की इकडे महायुतीला खूप चांगलं समर्थन मिळत आहे. आपल्याला लक्षात असेल की मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1 महिन्यापूर्वी या जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल माहिती सांगितली होती की 10-0 असा स्कोर होईल असं मी सांगितलं होतं. त्यावेळी महाविकास आघाडीच्या इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी खूप खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तसंच अपेक्षित यश कोल्हापूरमध्ये मिळालेलं आहे. सांगली, सोलापूरला खूप चांगलं यश मिळालेलं आहे, साताराला चांगलं यश मिळालेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्र ओव्हरऑल अनपेक्षितरित्या आम्हाला खूप चांगली आघाडी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिले की राष्ट्रवादीचे नेते शरद पवार असतील किंवा जयंत पाटील आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते प्रियंका गांधी यांची सभा सर्व मोठी ताकद लावली होती, पण नेमकं काय व्यूहरचना आखली ज्याच्यामुळे हे यश आलं? हे पहा, या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांचे राष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतलेला होता. जसं आपण उल्लेख केला की स्वतः प्रियंकाजी आल्या होत्या, राहुल गांधीजी काही काळापूर्वी आले होते, पवार साहेब आले होते, राष्ट्रवादीचे उद्धव साहेब, राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब, शिवसेनेचे उभाटाचे उद्धव साहेब, या सगळ्यांनी इथं येऊन जंग पछाडला. लोकांना पुन्हा एकदा एक वेगळा आणि खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु प्रधानमंत्री मोदीजींवर देशाचा विश्वास आहे, राज्याचा विश्वास आहे, पुन्हा एकदा सिद्ध झाला. प्रधानमंत्री मोदी यांची पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरला सभा झाली. योगी आदित्यनाथजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली आणि जो नारा त्या दोघांनी दिला होता, एक है तो सेफ है आणि बटोगे तो कटोगे, याला कुठंतरी समर्थन मिळतंय असं दिसतंय. या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचाही खूप मोठा जागर झालेला आम्हाला पाहायला मिळाला. नवीन युवक मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाकडे आकर्षित झालेले पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर लोककल्याणकारी योजनांचा जो धूमधडाका होता, ज्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये केलेलं विकासकाम असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल आणि या योजना, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ, कर्जमाफीची घोषणा, या सगळ्यामुळं अतिशय लोकप्रिय महायुती सरकार झालं होतं आणि त्यामुळं हे जरी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आले असतील तरी त्यांचं पानिपत झालेलं आपण इथं पाहिलं. अगदी सांगितलं होतं की इथं साफ होणार सगळं काँग्रेस, त्याप्रमाणे साफ झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं. आपण लाडक्या बहीण मुद्द्यावरून एक स्टेटमेंट केलं होतं, त्या स्टेटमेंटचा आधार करून संपूर्ण महाराष्ट्रात एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये अपयश आलं का? नेमकं काय सांगा? खरं म्हणजे त्या वक्तव्याची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही. आम्ही महायुती म्हणून लोकांच्या समोर विकासात्मक गोष्टी, लोककल्याणकारी योजना घेऊन जात होतो, परंतु महाविकास आघाडीकडे कुठलाही विकासाचा अजेंडा नव्हता, महाराष्ट्राचा कुठलाही रोडमॅप नव्हता आणि म्हणून ते अशा कुठल्या तरी वक्तव्याचा आधार घ्यायचा ते प्रयत्न करत होते आणि तो केविलवाना प्रयत्न होता. त्याला महिलांनी, भगिनींनी भीक घातली नाही. हा केविलवाना प्रयत्न त्यांचा फसलेला आहे आणि या निकालातून आपल्याला हे पाहायला मिळतंय. सतेज पाटील खास करून खूप अग्रेसिव्ह झाले होते या मुद्द्यावर. सतेज पाटील हे नेहमीच भडक वक्तव्य करण्यामध्ये किंवा अशा एखाद्या मुद्द्यावरून राजकारण करणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. गेले 15 वर्ष कोल्हापूरची सत्ता कोल्हापूरच्या जनतेने त्यांच्या ताब्यामध्ये दिलेली आहे. महापालिका त्यांच्याकडे होती, ते स्वतः 15 वर्ष आमदार आहेत, मंत्री होते, 4 आमदार त्यांच्या शहरामध्ये आहेत. हे असताना सुद्धा ते कुठलंही भरीव काम कोल्हापूरसाठी करू शकले नाहीत आणि नेहमी ते अशी काहीतरी वक्तव्य बघून घेतो, सोडणार नाही. मध्यंतरी मधुरी महाराजांच्या बाबतीतलं त्यांचं वक्तव्य, दम नव्हता, झक मारली काय, अशा अश्लील प्रकारच्या राजकारण्याबद्दलच्या टीका टिप्पणी आणि त्यांचं वर्तन, त्यांची घमेंड, त्यांची मगरुरी हे कोल्हापूरला आवडलेली नव्हती आणि कोल्हापूरच्या जनतेनं म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झालेली होती. ती चीड आता या निवडणुकीच्या निकालात आपल्याला पाहायला मिळाली. या वक्तव्याचा सुद्धा विपर्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही. त्यांच्या ज्या वर्तणुकीचं जे गेल्या अनेक वर्ष चाललेलं होतं ते सगळं वर्तन संपवण्याचं काम मात्र कोल्हापूरच्या जनतेने केलेलं आहे. मी कोल्हापूरच्या जनतेचं लाख आभार व्यक्त करतो. एक शेवटचा प्रश्न, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ अटातडीची लढत होती, त्या ठिकाणी अमोल महाडिक यांनी बाजी मारलेली आहे. ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला, म्हणजे सतेज पाटील यांच्या पुतण्याचा. काय एक संदेश वेगळ्या पद्धतीने गेला? सतेज पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला निघालेले होते. काल सुद्धा तुम्ही बघितलं असेल, आज मतमोजणी आहे, परंतु ते काल मुंबईमध्ये जाऊन तिथून स्वतःच सोशल मीडियावर ते यंत्रणा कामाला लागली, आमदारांसाठी हॉटेल बुक केले, विमानं बुक केली, म्हणजे अतिशय महत्वाकांक्षी
आणि घातकी अशी राजकारणी सतेज पाटील आहेत. आणि गेल्यावेळी चुकून ऋतुराज पाटील 2019ला इथून निवडून आलेले होते. अमल माडिकांनी 2014 ते 19 दक्षिण मतदारसंघामध्ये एक आश्वासक असं काम केलेलं होतं. खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली होती. पराभव झाला, परंतु या 5 वर्षामध्ये त्यांचे पुतणे असणारे ऋतुराज पाटील यांनी या मतदारसंघामध्ये पूर्णपणानं दुर्लक्ष केलं. कुठलंही विकास ते काम करू शकले नाहीत, लोकांचा संपर्क ते ठेवू शकले नाहीत. आणि जनतेला लक्षात आलं की सतेज पाटलांचं राजकारण कशावर आहे. स्वतःच्या असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून काळा पैसा निर्माण करायचा, तो राजकारणात वापरायचा, त्यातून सत्ता निर्माण करायची, सत्ता ताब्यात घ्यायची, सत्तेतून भ्रष्टाचार करायचा, त्यातून पैसे मिळवायचे आणि पुन्हा सत्ता मिळवायच्या. हा सगळा त्यांचा सारेपाठ गेले अनेक वर्ष कोल्हापूरकर पाहत आहेत. आणि म्हणून ऋतुराज पाटलांना नाकारण्याचं हे कारण आहे की सतेज पाटलांची जी मगरुरी आहे, जी घमंडीची भाषा आहे, भ्रष्टाचारी प्रवृत्ती आहे, हे सगळं संपवण्यासाठी दक्षिणच्या लोकांनी ठरवून ऋतुराज पाटलांचा पराभव केलेला आहे. हे होते धनंजय महाडिक. आपण पाहिलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांना जो मनामध्ये एक वेगळा विचार होता, तो विचार कोल्हापूरच्या जनतेनं व्यवस्थित बाजूला केलेला आहे आणि महायुतीला भरघोस असं मत जे आहे ते दिलेलं अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मी तुमचं प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर.